मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या त्रिमूर्ती नर्सरीबद्दल सांगणार आहे. चाळकवाडीपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आमची नर्सरी आहे. त्या नर्सरीच्या समोर हॉटेल आहे, शिवन्य हॉटेल, आणि टोलच्या 2-3 अंतरावर हे त्रिमूर्ती नर्सरी येते. आम्ही आत्ता सध्या बॅक साईडचं दाखवतोय. तर बॅक साईडसाठी आम्हाला हे फुलाचं झाड आहे, जास्वंद म्हणतात. हे शोपीसची झाड आहे. ही शोपीससाठी यूज करतात. हा सफरचंदचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे. हे आमचे सगळे शोपीसचे झाड आहे. हे पण फुलांचे झाड आहे, जे की खूप यूज होतात शोपीससाठी. आणि पुढं गेल्यावर आम्हाला अजून शोपीसची झाडं मिळतात. गुलाबाची येते, आणि हे इथे काटेदार आहे, ते मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये खूप यूज होतात. आणि हे आमचं हॉटेल आहे, शिवन्य हॉटेल. तुम्ही विजिट करू शकता आमच्या नर्सरीला. खूप मोठी नर्सरी आहे. आम्ही फक्त हे फ्रंट साईडचं आहे. बॅक साईडला अजून भरपूर जागा आहे. बॅक साईडची नर्सरी दाखवायला आम्हाला खूप वेळ. आणि वरती एकदम असे गोड जांभळं आहेत, असे वरपर्यंत जातात. आम्ही खालचे जांभळं तर काढली आहे, पण वरचे जांभळं खूप गोड असतात. एवढे जांभळं निघतात आमचे. आणि जांभळं पडतात खूप सारी. इथं वरती बघू शकता, आम्ही खूप सारे जांभळं दिसतात. खूप गोड लागतात जांभळं. आणि अजून एक हे आंब्याचं झाड, जे की जास्त ग्रोथ नाही याची, पण तुम्हाला अजून पुढे दाखवतो. इकडं पण आंब्यांची झाडं खूप पडलेली आहेत, आणि पडलेली नाही म्हणजे आहेत. आणि हे पण एक फुलांचं, गणपतीला वाहतात ते फुलं आहे, थोडी सुकलेली आहे, ते आमचं. आणि इथं मागे तुमच्या पर्पल कलरचं प्लांट दिसेल, पत्ते. बोल आता. तर गाईज, आम्ही मध्येच थांबलेला व्हिडिओ, पण आम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक साईडची नर्सरी दाखवणार आणि आमचं हॉटेलबद्दल पण एक्सप्लेन करून देणार. थँक्यू. लाईक आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट पण सांग, कॉमेंट पण दे कशी आहे.